राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली घडामोडी सुरू असल्याची चर्चा रंगलेली आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काल मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची तब्बल 6 तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीमध्ये पक्ष बांधणी, संघटनात्मक बदल आणि राज्यातील नेतृत्वाबाबत महत्त्वाच्या चर्चा झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय झालं आणि त्यानंतर कशा पद्धतीने राजकारणात चर्चा सुरू झाली आहे, बघूया सविस्तर। राजकारणात काही भेटी औपचारिक असतात तर काही भेटी भविष्यातल्या राजकीय समीकरणांची चाहूल देतात। देवगिरीवरील कालची भेट अशीच एक भेट ठरतीये का याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या देवगिरीवर तब्बल 6 तास चर्चा झाली आहे। या बैठकीत आगामी निवडणुका, पक्ष बांधणी आणि संघटनात्मक बदल या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात। सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत देवगिरीवर 6 तास बैठक चालली। राष्ट्रवादीच्या राज्य नेतृत्वामध्ये बदल करण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला। पक्षात आमूलाग्र बदल करण्यासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे। पक्ष बांधणीसह संघटनेबाबतही काही सूचना केल्यात। प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनात्मक कामात सक्रिय असलेली व्यक्ती असावी। संघटनात्मक नियुक्त्या आणि घटनात्मक कामावर भर देण्याचा सल्ला दिलाय। सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांनी स्पष्ट भूमिका मांडली। जोपर्यंत राज्यातलं नेतृत्व एकत्रितपणे काम करत नाही तोपर्यंत राज्यात प्रभावी काम करणं कठीण होईल असं त्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर भविष्यातील निवडणुकांसाठी आपल्याला जबाबदारी द्यायची असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घ्यावा लागेल असंही त्यांनी सुचवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। प्रदेशाध्यक्षपदी संघटनात्मक कामात सक्रिय आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं फिरणारी व्यक्ती असावी असाही सल्ला बैठकीत देण्यात आल्याची माहिती आहे। त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाहीये। आपल्या माध्यमातूनच मी आता आपल्याकडूनच हे ऐकतोय। सुनील तटकरेंवरती नाराजी आहे पक्षात? आमच्या पक्षामध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब हे आमचे सिनियर नेते आहेत। यांच्याबद्दल कोणाबद्दलही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाहीये। मात्र या बैठकीमुळे राष्ट्रवादीच मतभेदांची चर्चा सुरू आहे। प्रशांत किशोर यांना पक्षाचे रणनीतिकार करण्यावरनं 2 मतप्रवाह असल्याची माहिती आहे। या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित नव्हते, त्यामुळे या गैरहजेरीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बांकीपुरा पोटनिवडणुकीतल्या निकालानंतर प्रशांत किशोर मुंबईत दाखल झालेत। पार्थ पवार चार्टर विमानानं त्यांना मुंबईत घेऊन आलेत असं बोललं जात आहे। दरम्यान प्रशांत किशोर यांच्याबाबत भाजपमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचे अधिकृत रणनीतिकार बनवलं जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। या सर्व चर्चांदरम्यान सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची औपचारिक भेट झाली असं तटकरेंनी म्हटलंय। मला रणनीतिकार किंवा सर्व्हेची गरज नाही, मी स्वतः फील्डवर जाऊन जनभावना समजून घेतो असा टोला देखील तटकरेंनी लगावलाय। त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही, त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं। मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती। त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं। आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल। मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही। आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे, फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं। ते मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे आणि फील्डमधलं असल्याच्यानंतर आपल्याला कळतं। आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत। आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं। मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे। देवगिरीवरील 6 तासांची बैठक नेमकी सौजन्याची होती की राष्ट्रवादीच्या नव्या राजकीय आराखड्याची याचं उत्तर अधिकृत निर्णयांमधूनच मिळेल। मात्र या एका भेटीनं राष्ट्रवादीतील अंतर्गत चर्चा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या शक्यतांना नक्कीच नवं वळण दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।